आजची ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेथ वाली, ठीक आहे। तर यामध्ये बघा आपण जनरली काय करतो की बघतो, कुठे बघतो की मौत का कुआ वगैरे आपण कुठे आपल्याला माहिती आहे, कुठे यात्रा वगैरे असेल किंवा मीना बाजार असेल, बरोबर आहे की नाही, किंवा कुठे उरूस असेल, त्या ठिकाणी बघा हे मोस्टली काय होते की हे खेळ दाखवतात की नाही मौत का कुआचे। त्यामध्ये आपण बघतो की अशा पद्धतीने एक व्हर्टिकल एक सिलेंड्रिकल अशी ती काय असते त्यांचा मौत का कुआचं हे असते, बरोबर आहे की नाही, वाल वगैरे असते ना। आणि याच्यामध्ये काय करतो तो व्यक्ती जो आहे जो काही स्टंट परफॉर्म करतो, ज्याला आपण काय म्हणू परफॉर्मर, ओके। तो स्टंट करणारा व्यक्ती काय करतो की या वेल ऑफ डेथ मध्ये किंवा या काय म्हणू आपण मौत का कुआ मध्ये तो या पद्धतीने काय करतो असे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतो आणि काय करतो त्या ठिकाणी आपलं मनोरंजन करतो की नाही, ठीक आहे। यामध्ये काय करत आहे तो या पद्धतीने काय करत आहे आपल्या व्हेइकल आपली गाडी टू व्हीलर फोर व्हीलर काय करतो तो या मौत का कुआ मध्ये असं अलॉंग द काय करते ते वाल, ते जे काय मौत का कुआची जी काय वाल आहे त्या सिलेंडरची, ठीक आहे, त्याच्या अलॉंग असं काय होते की तो अशा गाड्या फिरवतो, पडतो का तो नाही पडत, स्किड होते का तो नाही, स्लिप होतो का नाही, आणि तो अशा पद्धतीने गाड्या काय करतो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट तो काय करतो अशा मोशन करून त्यामध्ये काय करतो आपले स्टंट परफॉर्म करून आपलं मनोरंजन करतो। आणि मनोरंजन करण्यासाठी तो आला हे खरं आहे, बट त्या मनोरंजनाच्या माध्यमातून त्याला आपलं घरचं काय संसार किंवा आपल्या घरचं काय त्याचं चूल पेटते द्यायची, म्हणजे त्याची उपजीविका त्या बेसवर तो भागवतो, बरोबर आहे। आता बघा हे यामध्ये आज आपल्याला हे शिकायचं आहे की तो जेव्हा स्टंट करतो तर स्टंट करत असताना तो असा खाली का पडत नाही, तो ड्यू टू द ग्रॅव्हिटी, बरोबर आहे। त्याच्यावर काय ग्रॅव्हिटी लागत नाही का, लागत आहे, कारण त्याच्याकडे मास असल्यामुळे काय लागत आहे त्याच्यावर ग्रॅव्हिटी, आणि ग्रॅव्हिटी नेहमी कुठे वळत असते, पुल करते आपल्याला डाऊनवर्ड अर्थ सरफेसवर। मग हा असा फिरत होता इथं या पद्धतीने फिरत होता, तर याच्यावर ग्रॅव्हिटी अशी लागत आहे तर हा खाली काय येत नाही, असे स्टंट कशा पद्धतीने करत आहे। तर या मौत का कुआच्या मागचं हे जे रहस्य आहे त्या रहस्याचा आपल्याला इथं काय करायचं आहे, पर्दा फाश करायचा आहे, समजलं की नाही। याच्या मागचं जे फिजिक्स आहे ते फिजिक्स आपल्याला आज समजून घ्यायचं आहे की तो जेव्हा स्टंट करतो तर हे स्टंट करण्यामागचं त्याच्या मागचं रिझन काय आहे, ओके। त्याच्या मागं आता कुठलं फिजिकल लॉ अप्लाय होत आहे किंवा कुठलं फिजिक्स आहे त्याच्या मागं, हेच आपल्याला आजच्या या आर्टिकलमध्ये शिकायचं आहे, बरोबर आहे की नाही, ठीक आहे। आपण तर सरळ रोडवरून एक बदकन पडतो गाडी घेऊन, पडतो की नाही, बरोबर आहे ना, बट ॲक्च्युली तो काय आहे अलॉंग द वाल असा या वालने असा काय करतो असा तो फिरतो, पडत आहे का तो नाही आहे। तर मग आता याच्या मागचं ते स्टंट करण्यामागचं आपल्याला फिजिक्स समजून घ्यायचं आहे, आणि ते फिजिक्स काय ते आपण इथं समजून घेऊ। आणि मी सुरुवातीला सांगतो की ते फिजिक्स म्हणजे व्हेलॉसिटी, कोणता आहे, इथं सर्व खेळ कशाचा आहे, व्हेलॉसिटीचा, ठीक आहे। आता आपण त्यामध्ये ती व्हेलॉसिटी किती त्यानं मेंटेन केली पाहिजे ती व्हेलॉसिटी इथं फाइंड आउट करू, जेणेकरून त्या व्हेलॉसिटीमुळे काय होत आहे की तो काय करू शकत आहे तिथं स्टंट परफॉर्म करू शकत आहे, समजलं की नाही, विदाउट स्किडिंग विदाउट स्लिपिंग। मग ती व्हेलॉसिटी आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे, काय काढायचं आहे आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे। आणि अकॉर्डिंग टू आवर रिसर्च, तर त्या रिसर्चचं म्हणणं आहे की ही व्हेलॉसिटी व्ही मिनिमम इक्वल्स टू रूटमध्ये किती असली पाहिजे rg/μs। तर एवढी व्हेलॉसिटी तो काय करतो, कमीत कमी ही व्हेलॉसिटीची लिमिट आहे, या लिमिटनी तो काय करतो त्या ठिकाणी मोशन करतो, यापेक्षा जास्त चालेल बट यापेक्षा कमी चालणार आहे का नाही, म्हणून इथं शब्द काय आला मिनिमम, हे मिनिममची लिमिट आहे, ओके। तर आता आपल्याला हेच रिलेशन फाइंड आउट करायचं आहे, तर हे इक्वेशन काढायचं आहे, हेच इक्वेशन म्हणजे या मौत का कुआच्या मागचं काय रहस्य आहे, समजलं की नाही। आता तो जो काही स्टंट करणारा व्यक्ती आहे, हालाकी तो स्टंट करणाऱ्या व्यक्तीने काय फिजिक्स शिकून तिथं गेलेला नाही आहे, ओके, त्याने हे लॉ शिकून गेलेला आहे का तो नाही आहे, बट तरी त्याला ह्या गोष्टी कशा माहीत झाल्या की मला एवढी व्हेलॉसिटी या लोकेशनला पाहिजे आहे, ओके, स्टंट करण्यासाठी। तर त्याला हे माहीत पडलं त्याच्या प्रॅक्टिसवरून, कशावरून, प्रॅक्टिसवरून। त्यानं प्रॅक्टिस करत करत काय बरेच वेळा पडला असेल, स्किड झाला असेल, बट एकदा त्याला त्याची जे काही टेक्निक आहे जजमेंट आल्यानंतर त्याला त्याच्या मागचं जे काही बेसिक रिझन आहे ते कळाल्यानंतर काय झालं की तो पडत आहे का आता नाही, कसं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात, तर त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून त्याला समजलं की मला एवढी व्हेलॉसिटी लागते, समजलं की नाही। मी म्हणतो की तो पडू शकतो जर आपण चॅलेंज देऊ त्याला, ते चॅलेंज त्यानं एक्सेप्ट करावं, ठीक आहे। आपण ते म्हणाल तेवढं आपण त्याला
काय करायला तयार आहो, इनाम द्यायला तयार आहो. समजलं की नाही, कळायलं? ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की त्याला स्टंट करण्यासाठी जी काही मिनिमम वेलॉसिटीची ही लिमिट आहे हे आपल्याला इथं काढायची आहे, डिराईव्ह करायची आहे आणि त्याच्या मागचा हर एक कन्सेप्ट आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. काय हरकत आहे का? काय अडचण आहे का? नाही आहे. समजायलं? हां. तर आता आपण इथं काय करू का, एक आपण पहिले मौत का कुआ जी काही आपण म्हणू इथं सिलेंड्रिकल एक आपण व्हर्टिकल वॉल कन्सिडर करू. ओके, सपोज आपण म्हणू की या पद्धतीने तो मौत का कुआ आहे, एक सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे. ठीक आहे. इनफॅक्ट ते थोडासा असा झुकलेला असतो, म्हणजे रेडियस सगळ्या ठिकाणी सेम असते का त्याची? नाही. पण आपण इथं शिकवताना थोडंसं या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहोत. ओके, इथे मौत का कुआ आहे असं आपण समजूत आहे. इथं कळत आहे का? हा. आता या पद्धतीने आणि आपण असं कन्सिडर करू की या मौत का कुआची जी काही रेडियस आहे ती रेडियस किती आहे इथं? आर. किती आहे रेडियस? आर. जसं की इथं आर आहे तर इथे तीच राहील असं नाही आहे. असा झुकलेला असल्यामुळे बकेटीसारखा शेप असल्यामुळे काय होते की त्या ठिकाणी खाली रेडियस कमी राहते, वर काय होते? जास्त राहते. ठीक आहे. त्यामुळे बघा आपण याला थोडंसं नंतर नोट करू का, चालते का? हा. तर आता बघा यामध्ये लक्षात घ्या तुम्ही इथं काय सांगत आहोत की इथं सपोज तो व्यक्ती या पद्धतीने किंवा जो काय परफॉर्मर आहे जो स्टंट करत आहे, आपलं मनोरंजन करत आहे, तो या हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ मध्ये काय करत आहे, असे सर्क्युलर मोशन करत आहे या हॉरिझॉन्टल पाथ मध्ये. कळायलं का? हा. आता तो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडे एक मास असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? परफॉर्मर आहे तर त्याच्याकडे काय आहे? मास आहे. ठीक आहे. तो एक व्हेइकल घेऊन काय करत आहे, इथं मोशन करत आहे. ठीक आहे. आता या व्यक्तीकडे मास असेल तर आपल्याला माहिती आहे त्याच्याकडे मास लेट सपोज आपण किती मानत आहोत? यम. किती मानत आहोत? यम एवढं त्या व्यक्तीकडे काय आहे? मास आहे. ठीक आहे. आता यम एवढं मास आहे तर मास आहे तर आपल्याला माहिती आहे की मास असेल तर त्या व्यक्तीवर काय काम करते? ग्रॅव्हिटी. म्हणजेच कोणता फोर्स लागत आहे त्याच्यावर? एमजी. बट एमजी फोर्स कोणीकडे ओढण्याचं काम करते? त्याला डाऊनवर्ड. कोणीकडे? डाऊनवर्ड. मग या व्यक्तीला एमजी फोर्स जो लागत आहे ते कोणत्या बाजूला लागत आहे? डाऊनवर्ड, अलॉंग द वॉल. समजायला की नाही? ठीक आहे. त्या व्यक्तीवर कसा फोर्स लागायला? एमजी फोर्स डाऊनवर्ड, जो त्याला कोणीकडे पुल करण्याचं काम करायला? खाली. समजलं की नाही? खाली ओढण्याचं काम करत आहे, त्याला पाडण्याचं काम करत आहे. ओके. बट तो खाली येत आहे का घसरत? इथं नाही येत. या भिंतीवर असा येतो तर एमजी फोर्स त्याला असा लागायला खाली. लागायला का? ठीक आहे. बट एमजी फोर्स ना असा घसरत येत आहे का? तो स्लिप होत येत आहे का? तो नाही आहे. याचा अर्थ या एमजी फोर्सच्या अगेन्स्ट नक्कीच त्याला बॅलन्स करणारा फोर्स लागला असेल. बरोबर आहे की नाही? जर याच्यावर नुसता एमजीचा असता तर तो असा न जाता तो असा स्लिप होत आला असता. होतो का स्लिप? तसा तो असा अलॉंग द वॉल काय करत आहे? आपला स्टंट करत आहे की नाही? याचा अर्थ स्लिप व्हायला का? ते नाही. मग या एमजी फोर्सच्या अगेन्स्ट हे एमजी फोर्स असं लागायला तर या एमजी फोर्सच्या अगेन्स्ट त्याच्यावर काय लागला असेल? इक्वल अँड अपोजिट फोर्स लागला असेल. कळायला का? समजायला? नक्की? हा. मग या एमजी फोर्सच्या अगेन्स्ट त्याच्यावर या बाजूला नक्कीच फोर्स लागला असेल आणि तो फोर्स आपण जेव्हा मेजर केला किंवा बघितला, ऑब्झर्व केला तर तो फोर्स दुसरा तिसरा काही नसून ते फोर्स ऑफ काय आहे? तो स्टॅटिक फ्रिक्शन. काय आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे एफएस फ्रिक्शन फोर्स त्याच्यावर लागत आहे. तो कोणाच्या अगेन्स्ट लागत आहे? एमजीच्या. कोणाच्या? एमजीच्या. हे फ्रिक्शन फोर्स कसा तयार व्हायला तर ती काही व्हेइकल जे आहे घेऊन फिरत आहे तो असा वॉलच्या अलॉंग, त्या वॉलचा सरफेस आणि त्या ज्या व्हेइकलच्या माध्यमातून स्टंट करत आहे तो त्या व्हेइकलचे टायर्स, या दोघांमध्ये या दोन सरफेस मध्ये काय तयार व्हायला लागला? फ्रिक्शन फोर्स. काय तयार होत आहे? फ्रिक्शन फोर्स. आणि हाच फ्रिक्शन फोर्स कोणाच्या अगेन्स्ट काम करत आहे? एमजीच्या. कोणाच्या? एमजीच्या. कोणीकडे लागायला? तो अपवर्ड डायरेक्शनला. कोणीकडे? अपवर्ड डायरेक्शनला. आता मला सांगा एमजी मुळे खाली यायला का तो? आणि एफएस पण वर लागायला तर एफएस मुळे वर चालला का तो? नाही चालला. याचा अर्थ दोन्ही
दोन्ही फोर्स इथं काय झाले एकमेकांना शाबास बॅलेन्स झाले, इक्वल झाले. कळाले का काय झाले? इक्वल झाले किंवा बॅलेन्स झाले. जेवढा mg याला खाली खेचत आहे तेवढाच fs पण याला वर काय करत आहे? खेचत आहे. mg उदाहरण म्हणून बघू इथं 20 न्यूटननी जर खाली खेचायला तर fs सुद्धा किती न्यूटननी खेचत असेल? 20 न्यूटननी. 20 - 20 काय झाला? समजलं की नाही? रिझल्टंट फोर्स याला डाऊनवर्ड आणि अपवर्ड काय झाला मग इथं? 0 झाला की नाही? सेम झाला म्हणजे काय झालं? इक्वल. कळायलं का? हा. आता मग यामध्ये मला एक सांगा, आता तो इकडे येणार नाही, इकडे येणार नाही, येईल का तो? नाही. आता तो कोणत्या पाथ मध्ये मोशन करत आहे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ. या पद्धतीने तो स्टंट करत आहे, या पद्धतीने. करायला की नाही स्टंट? हा. आता हे करत असेल तर मग मला सांगा कोणती मोशन करायला येतं? व्हेरी गुड. कोणती करायला? कोणती करत आहे? आता जर तो सर्क्युलर मोशन करत असेल तर आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन करण्यासाठी जे आपल्याला फोर्स नेसेसरी आहे तो फोर्स कोणता नेसेसरी आहे? शाबास. कोणता आहे? सेंट्रिपेटल फोर्स. आपण कधी शिकलो? डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन या चॅप्टर मध्ये, त्या आर्टिकल मध्ये ते शिकलो. बरोबर आहे की नाही? मग यामध्ये याला जो नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स आहे जो कशासाठी काम करत आहे? तो त्याला सर्क्युलर मोशन देण्यासाठी आणि या सेंट्रिफ्युगल फोर्सच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी. ओके. जो नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स आहे तो याला आता मिळणं गरजेचं आहे आणि तो मिळत आहे म्हणूनच तर काय करायला आहे इथं? सर्क्युलर मोशन. काय करायला? कारण सेंट्रिपेटल मुळेच कोणती मोशन होते की नाही? मग इथं हा सर्क्युलर करत असेल तर यामध्ये नक्कीच सेंट्रिपेटल फोर्स त्याच्यावर लागायला. मग हा सेंट्रिपेटल फोर्स mg पण देत नसेल आणि fs पण देत नाहीये. द्यायला का? नाही. कारण सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला व्याख्या काय माहिती आहे? डेफिनेशन काय माहिती आहे? की असा फोर्स जो कोणीकडे काम करतो? सेंटरकडे. कोणीकडे? सेंटरकडे. मग fs हे सेंटरकडे चालला, mg चालला का तो? नाही. दोन्ही पण कोण आहे? एक डाऊनवर्ड आहे आणि एक कुठं आहे? आणि याचं सेंटर कोणीकडे आहे? इकडे आहे की नाही? हे काय याचं? सेंटर आहे की नाही? मग सेंटरकडे चालले का ते? याचा अर्थ fs पण सेंट्रिपेटल फोर्स देत नाही आणि कोण देत नाही? mg पण देत नाही. मग द्यायला कोण द्यायला? कोण द्यायला? शाबास. कशी नॉर्मल रिएक्शन होत आहे? तो बघा असा स्टंट करत आहे. ही वाल आहे. असा स्टंट करत असताना बघा या वालवर असा आहे तो टेकून. बरोबर आहे? तर काय होत आहे? तो आपल्या मास मुळे, आपल्या वेट मुळे काय करायला तिथं त्या ठिकाणी एक ऍक्शन करायला. काय करायला? आणि ही वाल काय करेल? त्याच्यावर इक्वल अँड अपोजिट न्यूटनच्या नियमानुसार रिएक्शन. हे त्याच्यावर ऍक्शन करायला त्या वालवर आणि वाल काय करेल? त्याच्यावर इक्वल अँड अपोजिट. समजायला की नाही? मग हे बघा, हे ऍक्शन केली, रिएक्शन कोणीकडे? सेंटरकडे ये. आणि या रिएक्शनला आपण नाव देऊ किती? n. काय नाव दिलं? n. म्हणजे किती रिएक्शन होत आहे त्या व्यक्तीवर, स्टंट करणाऱ्यावर? n. किती होत आहे? n. पण त्याने ऍक्शन केली वालवर तर वाल काय करायली त्याच्यावर? इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आता मला सांगा ती किती होत आहे इथं? शाबास. किती होत आहे? n. n म्हणजे नॉर्मल रिएक्शन. कोणीकडे चालली मला सांगा ती? शाबास. कोणीकडे चालली? आता आपल्याला माहिती आहे n म्हणजे नॉर्मल रिएक्शन फोर्स आहे आणि तो कोणीकडे काम करत आहे? कोणीकडे? हा. तर सेंटरकडे काम करणारा फोर्स नेहमी कोणता असतो? शाबास. कोणता असतो? कोणता असतो? मला सांगा इथं 3 फोर्स लागायले तर तिन्ही पैकी कोणता फोर्स त्याला सेंट्रिपेटल फोर्स देत आहे? शाबास. व्हेरी गुड. समजलं का? कळालं की नाही? एवढा खुश मी माझं लग्न झालं तर तेव्हा झालो नाही जेव्हा आता तुम्ही उत्तर दिलं. समजायला का? मग कोणता फोर्स द्यायला? सेंट्रिपेटल फोर्स याला. माझ्या बायकोला सांगसाल असं बोललो घराच्या बाहेर काढते मला. समजायला का? काय बायकोचं? कळायलं का? काय बायकोचं? तिनं नाही समजलं का बाई?
ठीक आहे. आता बघा इथे नॉर्मल रिएक्शन फोर्स. मग मला सांगा नॉर्मल रिएक्शन फोर्स जेवढा लागेलेला सेंटरकडे तेवढाच त्याला कोणता फोर्स मिळेल? कोणता मिळेल? सेंट्रीपेटल फोर्स. कारण त्या नॉर्मल मुळेच काय द्यायला तो सेंट्रीपेटल फोर्स. काय अडचण आहे का? नाही. आता इथपर्यंत डोक्यात आलं का मला सांगा. तुम्हाला इक्वेशन किंवा तुम्हाला हे कन्सेप्ट हे करण्यासाठी किंवा इक्वेशन सॉल्व करण्यासाठी फक्त हे 3 फोर्सेस महत्वाचे आहेत. कन्सेप्ट आला का डोक्यात? किती फोर्स लागायला? पहिला mg कोणीकडे ओढत आहे त्याला आणि fs कोणीकडे? बट mg मुळे खाली येत आहे का? fs मुळे वर जात आहे का? समजलं की नाही? याचा अर्थ दोन्ही फोर्स काय झाले इथं? सेम. म्हणून या इथपर्यंत तिसरा फोर्स कोणता लागत आहे? कळायलं? ठीक आहे. आता बघा इथपर्यंत आपण बघितलं नॉर्मल रिएक्शन फोर्स काय द्यायला त्याला? ज्यामुळे कोणती मोशन करायला तो? आणि सर्क्युलर करत आहे म्हणूनच काय करत आहे तो? स्टंट. काय करत आहे? सर्क्युलर पाथ मध्ये. इज दॅट क्लिअर? आता हे जे काही सांगितलं ते इथं मी ते छानशा शब्दामध्ये लिहून घेतो मी. समजलं? परफॉर्मर काय म्हणू आपण? परफॉर्मर ऑफ मास m इज परफॉर्मिंग. तो काय करत आहे? परफॉर्मिंग. जेवण करत आहे त्याच्यात बसून. काय करायला ते? तो काय करायला? सांगा ना. स्टंट करत आहे. काय करत आहे? ठीक आहे. कन्सिडर अ परफॉर्मर ऑफ मास m इज परफॉर्मिंग स्टंट. काय करत आहे? स्टंट with minimum velocity. With minimum velocity. v minimum किती वेलोसिटी ने? v minimum in a cylindrical well of depth of radius. the well of depth ची रेडियस किती घेतो आपण? r. as shown in फिगर. समजायला का? ठीक आहे. आता इथपर्यंत झालंय. आता जे काय सांगितलं मी फोर्सेस लागणार आहे ते फोर्सेस लिहून घेऊया आपण इथं. समजत आहे? लेट द फोर्सेस acting okay. Let the forces acting on the performer is. Let the forces acting on the performer is. पहिला फोर्स सांगा. वेट mg. काय तो वेट mg acting vertically downward. समजला? सेकंड फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. Fs acting vertically upward. काय अडचण? त्यानंतर तिसरा फोर्स कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन फोर्स. कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन फोर्स n. ऍक्टिंग कोणीकडे काम करत आहे? टुवर्ड्स
सेंटर सी. इज दॅट क्लिअर? आता mg मुळे स्लिप होत आहे का? fs मुळे वर चालला का? नाही. याचा अर्थ mg मस्ट बी बॅलन्स बाय द fs. कोणी बॅलन्स केलं त्याला? fs. ओके, तर ती सिच्युएशन नोट करू. प्लेट the weight mg must be balanced by fs. कोणी बॅलन्स केला? fs ने. मग मला एक सांगा, असं लिहू शकतो therefore fs equals to what? mg. इज दॅट क्लिअर? जेवढा mg आहे डाऊनवर्ड तेवढाच कोणता लागायला? fs. कारण ते दोन्ही काय झाले? बॅलन्स सेम लागत आहे. एक तर खाली येत नाही mg मुळे, एक तर fs मुळे वर जात नाही. याचा अर्थ दोन्ही काय आहेत? बॅलन्स आहेत. ओके, त्यानंतर मला सांगा तिसरा फोर्स जो नेसेसरी आहे याला कोणता? सेंट्रीपेटल फोर्स. ते कोण देत आहे? शाबास. कोण देत आहे? पण इथं तो नोट करून घेऊ आपण. द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स is provided by normal reaction force n. Therefore n देत असेल त्याला सेंट्रीपेटल फोर्स, तर मग मी असं लिहू शकतो n इक्वल्स टू काय? सेंट्रीपेटल फोर्स. बट सेंट्रीपेटल फोर्स काय असते तुम्हाला माहिती आहे? mv स्क्वेअर अपॉन काय असतो? r असतो की नाही? ठीक आहे, कळलं का? काय अडचण? आता याला मी असं लिहू शकतो mr ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो की नाही? माहिती आहे? v चं रिलेशन माहिती आहे तुमच्यासाठी देत आहे, पेपरला लिहायची काही गरज नाही. हे पॉइंट समजायला आपल्याला माहिती आहे v इक्वल्स टू r इंटू काय असतो? ओमेगा असतो की नाही? तर v च्या जागी काय पुटअप करा तुम्ही? r इंटू काय पुटअप करा इथं? ओमेगा. करू शकता इथं? समजायला का? तर केल्यानंतर बघा इथं तुम्ही v इक्वल्स टू r इंटू ओमेगा पुटअप करा. तुम्हाला काय मिळेल इथं? r चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. मी तर तुम्हाला वाटलं सांगून देत होते r चा स्क्वेअर येते आणि ओमेगाचा स्क्वेअर, कारण v चा काय येतं? स्क्वेअर. आणि याला डिवाइड मध्ये हे मल्टिप्लाय m आहे, याला डिवाइड मध्ये कोण आहे? r आहे. या r ना r एक r काय झालं तिथं? कॅन्सल. तर इथं काय आहे? एक r शिल्लक आहे mr आणि बाकी ओमेगा स्क्वेअर काय? ॲज इट इज आहे. हा r काय झालं इथं? कॅन्सल. आलं की नाही ते हे रिलेशन? समजलं? ठीक आहे, कळत आहे का? हा, हे तुम्हाला पेपर मध्ये लिहायचं नाही आहे, हे फक्त मी सांगितलं हे कशी टर्म आली ते. कळालं? हा, याला आपण एक नंबर देऊ छानसा या इक्वेशनला. इक्वेशन नंबर 2. काय दिला ना? इक्वेशन नंबर 2. कळायलं का? हा, हे अननेसेसरी आहे, हे लिहायची काही गरज नाही तुम्हाला. कळायलं का? तर समोर बघा स्टेप काय फॉलो करत आहोत आपण. लक्षात ठेवा यामध्ये इथं आता तो जेव्हा स्टंट करतो, नीट लक्ष द्या केअरफुली. ठीक आहे, लिहायचं नाही, लक्ष द्या इकडे. ठीक आहे, आता तो जेव्हा स्टंट करतो, स्टंट करत असताना कधी तुम्ही ऑब्झर्व केलं का? कधी बघितलं आहे का? किंवा बघितलं नसेल तर भविष्यात कधी वेळ आली तर बघून घ्या. ठीक आहे, तर यस, तो जेव्हा स्टंट परफॉर्म करतो की नाही, तर परफॉर्म करत असताना बघा तो टू व्हीलर नाही फिरवतो, टू व्हीलर फिरवतो आणि फोर व्हीलर पण काय करतो? त्या मॉतका कुवामध्ये तो फिरवतो. म्हणजे ऍक्च्युली काय करत आहे? तो स्टंट करत आहे फोर व्हीलरच्याही माध्यमातून, टू व्हीलरच्याही माध्यमातून. बट टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं मास सेम आहे का? याचा अर्थ मास सेम नसलं तरी पण ती गाडी स्लिप व्हायली का? नाही. ती मॉतका कुवा तोच आहे, त्याच रेडियस वाला आहे, पण त्याच रेडियसच्या मॉतका कुवामध्ये तो मोटरसायकल म्हणजे आपण बाईकने पण तो स्टंट करत आहे, ज्याचं मास कमी आहे. आणि कशाने स्टंट करत आहे? तो अजून कारने पण करत आहे आणि त्याचं मास काय तिथं जास्त आहे, पण तरी तो स्लिप होत आहे का? याचा अर्थ त्याच्या मासवर हे स्टंटचं डिपेंड करायलेत का? नाही.
म्हणजे याचा अर्थ ही जी काही व्हेलॉसिटी आहे, ज्या व्हेलॉसिटीमुळे स्टंट करत आहे ती व्हेलॉसिटी त्याच्या मासवर डिपेंडेबल आहे का? नाही. आणि आपल्याला व्ही मिनिममच काढायचा आहे ना, इथं काढायचा आहे की नाही? ते कोणत्या व्हेलॉसिटीने फिरत आहे तो? मिनिमम. समजायला की नाही? मग तुम्हाला व्ही मिनिमम काढायची, बट तो मासवर डिपेंड करायला का? कळायला की नाही? समजलं? मासवर डिपेंड केली असती तर त्यानं फक्त टू व्हीलरला चित्त स्टंट केले असते, फोर व्हीलर किंवा वेगळी गाडी घेतली असती का त्यानं? कारण तिचं मास काय राहिलं असतं? डिफरंट. समजायला की नाही? मग डिफरंट राहिला असतं. मासवर जर हे डिपेंड असतं त्याची मिनिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू स्टंट, समजलं? तर हे त्या ठिकाणी त्याला शक्य झालं नसतं वेगवेगळ्या गाड्यांच्या माध्यमातून एकाच मॉतका कुवामध्ये स्टंट करणं. त्यासाठी त्याला वेगळा बनवावा लागला असता. बट ते एकाच मॉतका कुवामध्ये काय करते, ते सगळ्या प्रकारच्या गाड्यांच्या माध्यमातून काय करते? स्टंट करते वेगवेगळ्या मास. याचा अर्थ मासवर डिपेंडेबल आहे का? नाही. बट इथं इक्वेशन मध्ये आपल्याला व्ही मिनिमम काढत असताना मास यायला की नाही? म्हणून या मासला आपल्याला इक्वेशन मधून काय करावं लागेल? कॅन्सल, इलिमिनेट करावं लागेल. मग कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे मासला कॅन्सल करण्यासाठी मास सारखीच दुसरी क्वांटिटी मास लागते आपल्याला, ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो लोहा लोहे को काटता है. ठीक है? तो हाँ लोहा लोहे को काटने के लिए हमको इसके जैसा दूसरा लोहा चाहिए. वो कहाँ से लाएंगे? तो वो यहाँ से लाएंगे. समजायला का? म्हणजे इक्वेशन 2 ला आपण काय करू, सॉरी इक्वेशन 1 ला काय करू आपण, 2 ने काय करू? डिवाइड करू. काय अडचण आहे का? समजायलं? इक्वेशन 1 ला कशाने डिवाइड करू? 2 ने. काय अडचण आहे का? नाही. का करायलो मी असं समजायलं की मला काय कॅन्सल करायचं आहे? का कॅन्सल करायचं आहे? कारण हे मिनिमम व्हेलॉसिटी त्याच्या मासवर डिपेंड आहे का? नाही. आपण ऑब्झर्व केलं, रिसर्च नाही तेच एक्सप्लेन केलं, रिसर्च मध्ये तेच सापडलं आपल्याला. समजलं? ठीक आहे. म्हणून मी ही स्टेप फॉलो करत आहोत. डिवायडिंग, डिवायडिंग, हा डिवायडिंग इक्वेशन 1 बाय 2. समजायलं का? 1 काय इक्वेशन एफएस, ठीक आहे का? आणि 2 काय इथं एम आहे ना? एफएस ची व्हॅल्यू सांगा इथं. एम जी. शाबास. डिवाइड मध्ये एम ची सांगा. एम व्ही मिनिममचा स्क्वेअर अपॉन आर. आता मला सांगा या एम ने या एम ला काय करू शकतो? आता एफएस अपॉन एन इक्वल्स टू एम जी अपॉन एम व्ही स्क्वेअर मिनिमम डिवाइडेड बाय काय मिळत आहे आपल्याला? आर. जेव्हा इक्वेशन 1 ला कशाने डिवाइड केलं? 2 ने. आता एम काय झालं आपलं इथं? कॅन्सल. आता हे डबल डिवाइड टर्म आहे, याला काय नेलं आपण इथं? क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये. तर इथं काय येतं? एफएस अपॉन एन आहे की नाही? तर हे कॅन्सल झाल्यानंतर आर काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन मुळे वर चालला जाईल, बरोबर आहे? तर आर इंटू काय होईल इथं? जी. आणि इथं डिवाइड मध्ये काय येईल यामध्ये? व्ही मिनिममचा स्क्वेअर. काय डाऊट आहे का सांगा मला? समजलं ना? हा आर क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून डिनॉमिनेटरचा कुठे गेला? तो न्यूमेरेटर मध्ये. म्हणजे आर इंटू काय झालं इथं? जी. डिवाइड मध्ये काय? व्ही मिनिममचा स्क्वेअर. बरोबर आहे? आपल्याला काय काढायचं आहे इथं? व्ही मिनिममचा स्क्वेअर. काय काढायचं आहे? व्ही मिनिममचा स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे? व्ही मिनिमम काढायचा आहे ना? मग याला या बाजूला नेऊ. हे डिवाइडचं इथं काय होईल? मल्टिप्लाय. तर मला काय बनेल रिलेशन? व्ही मिनिममचा स्क्वेअर आणि इथं एफएस अपॉन काय राहील? ॲज इट इज एन इक्वल्स टू इकडे काय राहील आपलं? आरजी. काय अडचण आहे का? नाही आहे. आता आपल्याला इथं माहिती आहे आपल्याला जे काही रिलेशन काढायचं आहे एफएस अपॉन एन. तर एफएस अपॉन एन म्हणजे काय? यामध्ये आपल्याला माहिती आहे इट इज द रेशो ऑफ कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बरोबर आहे की नाही? तर एफएस अपॉन एन ला आपण काय म्हणतो? बट काय म्हणतो? एफएस अपॉन एन इज नथिंग बट काय असते? म्यू एस असते की नाही? आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि नॉर्मल रिएक्शन फोर्सचा रेशो म्हणजे काय असतो? म्यू एस. म्यू एस म्हणजे काय? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याला आपण वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं. का केलं? कारण मला म्यू एस वर डिपेंडेबल आहे ते रिसर्च सांगत आहे आपला. समजलं? म्हणून म्यू एस आपल्याला इथं पाहिजे आहे. तर म्यू एस पाहिजे आहे तर यामध्ये म्यू एस ची आपण सबस्टिट्यूशन जर केलं याला आपण असं लिहू पुट इन अबो
इक्वेशन कुठे पुटअप करायलो अबो इक्वेशन मध्ये. तर मला काय बनेल इथं रिलेशन पी मिनिममचा स्क्वेअर म्यू एस अपॉन एफ एस अपॉन एन इज नथिंग बट काय आपला शाबास आणि इक्वल्स टू काय राहील इथं आपला आता आर जी. काय आहे आर जी. आपल्याला काय काढायचं आहे पी मिनिमम काढायचा आहे की नाही. तेव्हा म्यू एस चा मल्टिप्लायचा इकडे नेऊ त्याला आपण कुठे जाईल तो डिवाइड मध्ये जाईल की नाही. काय अडचण आहे का नक्की खरं सांगा. मल्टिप्लायचा याला काय होईल तो डिवाइड मध्ये जाईल. ठीक आहे. काय मिळालं इथं म्यू एस. काय मिळाला म्यू एस. समजलं का. ठीक आहे. आता मला सांगा आपल्याला जो काय मिनिमम स्पीडचा इथं लिमिट काढायचं आहे की जे स्पीड मुळे तो काय करू शकत आहे तिथं स्टंट करू शकत आहे स्टंट परफॉर्म करू शकत आहे. मग तो मिनिमम स्पीड आपल्याला स्क्वेअर टाइम पाहिजे आहे का नाही सिंगल टाइम पाहिजे आहे. बरोबर आहे. त्यासाठी स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी दोन्ही बाजूनी मॅथची कोणती प्रोसेस फॉलो करू स्क्वेअर रूट. शाबास. काय घेऊ स्क्वेअर रूट. मग इथं आपण छानशा शब्दात असं म्हणू टेकिंग स्क्वेअर रूट. बरोबर आहे ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. या स्क्वेअर रूट काय बनते रिलेशन सांगा मला. हा सांगा लिहिलंय व्हिडिओ मधून भेटेल तुम्हाला करायचे. ठीक आहे. हा आता काय करायचं स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूनी आपण स्क्वेअर रूट घेता येतं. बरोबर आहे. इथं काय येईल पी मिनिमम चा स्क्वेअर इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये काय येईल इथं आरजी अपॉन म्यू एस आहे ना. बरोबर आहे. कळायला स्क्वेअर आणि रूट काय होईल कॅन्सल. बरोबर आहे. तर इथं काय येत आहे बी मिनिमम इक्वल्स टू रूट मध्ये काय आलं आपलं आरजी अपॉन म्यू एस. कळायलं का समजलं. दिस इज द मिनिमम velocity to perform stunt. बरोबर आहे. काय करण्यासाठीची वेलोसिटी आहे स्टंट परफॉर्म करण्यासाठी विदाउट स्किडिंग विदाउट ऍक्सिडेंट विदाउट अपघात. समजलं की नाही कळालं. मग आता बघा या रिलेशन मधून काय समजते आपल्याला की मिनिमम ची स्पीड जी आहे ते डिपेंड करते त्या मॉर्कपुवाच्या रेडियस. आर म्हणजे काय आहे रेडियस. बरोबर आहे. त्याचबरोबर ग्रॅव्हिटी आणि त्याचबरोबर कोएफिशियंट काय आहे कोएफिशियंट. बट ऍक्च्युअली इथं कोएफिशियंट आणि जी जवळपास काय मानत आहोत आपण कॉन्स्टंट. काय आहे तो कॉन्स्टंट. जी ची व्हॅल्यू 9.8 आहे. बरोबर आहे. किती आहे 9.8. बरोबर आहे. तो या हाईटला असेल या हाईटला असेल तरी व्हॅल्यू मध्ये फारसा फरक आहे का नाही. त्यानंतर बघा म्यू एस जो आहे ज्याला कोएफिशियंट म्हणतो कशाचा कोएफिशियंट आहे तो एफ एस आणि एन चा. आता व्यक्ती तोच आहे त्यामुळे नॉर्मल रिएक्शन त्याच्यावर तेवढीच होणार आहे. बरोबर आहे. एन मग कॉन्स्टंट आहे आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याला आपण म्हणू फ्रिक्शन फोर्स. हे पण काय त्या मॉर्कपुवासाठी तिथं कॉन्स्टंट आहे. जर ह्या दोन्ही टर्म कॉन्स्टंट असेल तर म्यू एस सुद्धा काय असला पाहिजे शाबास. मग इथं मला सांगा म्यू एस कॉन्स्टंट आहे जी पण काय इथं कॉन्स्टंट आहे. आता आर इथं लक्षात घ्या इथं सर्वात मोठा रोल आहे मिनिमम वेलोसिटी मध्ये आर चा. कशाचा आणि आर म्हणजे काय रेडियस. आता एक लक्षात घ्या आपण इथं एक्सप्लेन करताना एक्झॅक्ट व्हर्टिकली घेतलं त्याला सिलेंड्रिकल. ठीक आहे. बट तुम्ही प्रॅक्टिकली कधी ऑब्झर्व केला असेल तर तो मॉर्कपुवा बकेटीच्या शेपचा असतो. असा असतो की नाही. तुम्ही बॉटमला बघितली तर रेडियस कमी आहे वर जसे चालले रेडियस काय होत आहे समजायला की नाही. म्हणजे रेडियस युनिफॉर्म राहत आहे का तिथं नाही. बॉटमला आहे तेवढीच टॉपला राहत आहे का नाही. तर म्हणून बघा एक लक्षात घ्या या पद्धतीने तो मॉर्कपुवा रिअल मध्ये असतो. इथं रेडियस काय आहे त्याची कमी इथं रेडियस काय होत आहे जास्त इथं रेडियस काय होत आहे समजायला की नाही. ही त्याची रेडियस आहे. कळायला. म्हणून बघा जेव्हा तो स्टंट करतो तर स्टंट करत असताना इथं कमी रेडियस आहे तर त्याला कमी वेलोसिटीने इथं यावं लागेल.
समजलं? इथं लक्षात घ्यायला रेडियस कमी तर वेलॉसिटीची लिमिट सुद्धा काय राहील त्याला कमी राहील. समजलं की नाही? आता जसं जसं इकडं वर चालला जाईल रेडियस बदलली तर त्याला इथं ज्या वेलॉसिटीने फिरत होता त्याच वेलॉसिटीने इथं फिरता येईल का त्याला? उदाहरण म्हणून बघू की इथं फिरत असताना तो जो ज्या वेलॉसिटीने फिरत होता तो 10 मीटर पर सेकंदची होती. किती होती? 10 मीटर पर सेकंद. आता त्याच वेलॉसिटीने या रेडियस मध्ये फिर म्हटलं तर मी चॅलेंज देतो तो फिरू शकणार नाही. ही जर मिनिममची त्याची व्हॅल्यू असेल इथली तर आपलं चॅलेंज आहे त्यांना की स्टंट करून दाखवा. हे जर मिनिमम वेलॉसिटी या पॉइंटची असेल तर इथं त्याच वेलॉसिटीने इथं त्यानं स्टंट करून दाखवा. का करणार नाही? कारण इथं रेडियस याच्यापेक्षा काय आहे बरोबर आहे म्हणजे डिफरंट आहे. मग इथं जी रेडियस जर वेगळी असेल तर मिनिममची व्हॅल्यू सुद्धा त्या पॉइंटला काय राहील वेगळी. कारण कशावर डिपेंड करायली ही करायली की नाही? मग रेडियस इथं 10 एक उदाहरण म्हणून बघितलं 10च्या याने फिरायला तर इथं 10 ने तो फिरू शकतो का? मिनिममच्या व्हॅल्यू मध्ये नाही. त्याला तिथं आपली रेडियस वाढल्यामुळे व्ही मिनिममची व्हॅल्यू सुद्धा काय करावं लागेल वाढवावं लागेल. समजलं की नाही? कळायलं की नाही? तरच तो काय करू शकेल स्टंट. आता एक लक्षात घ्या हे इक्वेशन तुम्हाला हे शिकवत आहे की तुम्हाला स्टंट करायचा असेल असा स्टंट करायचा असेल तर कमीत कमी ही वेलॉसिटी मेंटेन करणं गरजेचं आहे त्या मॉस्का कुवाच्या रेडियस नुसार. समजलं? आणि ही वेलॉसिटी मेंटेन केली तरच आपण काय करू शकतो स्टंट करू शकतो. ही अशी कमीत कमी वेलॉसिटी आहे की ज्या वेलॉसिटीने स्टंट करू शकतो. यापेक्षा जर कमी वेलॉसिटी केली त्यानं तर तो तसाच खाली ग्रॅव्हिटीमुळे काय होईल तो खाली पडेल स्किड होईल आणि तो काय होईल त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. समजलं? तर त्याला स्टंट करण्यासाठी यापेक्षा वेलॉसिटी काय पाहिजे जास्त पाहिजे बट यापेक्षा कमी जमेल का नाही. समजलं की नाही? आणि हाच फरक आहे आपल्या कालच्या ऍप्लिकेशन मध्ये आणि आजच्या. कालच्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक मध्ये मॅक्झिममची लिमिट काढली त्यापेक्षा जास्त जमत होती का आपल्याला नाही. इथं आपल्याला जास्त जमते पण कमी जमते का यापेक्षा नाही जमत. फरक लक्षात यायला दोन्ही मध्ये नक्की समजलं का? खरं सांगा. यस कळालं?